पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आश्रम तिथं लोकांसाठी खुला केलेला आहे. अजून काम चालू आहे. हे लोकेशन आहे पाषाण आणि सुसरोड. सुसरोडला जाताना आपलं ब्रिज उतरल्यानंतर लेफ्ट साईडला डोंगरवरती जायचं, तिथं आहे. मस्त आहे बघा. म्हणजे अजून काम चालू आहे. अजून एक 6 महिने लागेल आश्रमसाठी. हे बघा कसं मस्त आहे. मध्ये बघी मस्त केलं त्याने डिझायनिंग बघा. मस्त गार्डन मस्त आहे चांगलंच. तिथून पूर्ण अख्खं सुसगाव दिसतं. पूर्ण सुसगाव बघा. सुसगावाचा नजारा पूर्ण चांगला दिसतंय. तिथून गार्डन आहे, खाली गेट आहे मोठं. मध्ये गेल्यानंतर एकदम आराम आहे बघा. मध्ये आम्ही इथं शटर घेऊन आलो होतो, पर्पल शटर बसवायला. गेल्यानं असं वाटतंय राजमहल मध्ये हे बघा, मध्ये आल्यानंतर बघा कसं मस्त आहे. एक नंबर चांगला गोष्टी. सिंहासनावर बसलेला चांगला. मध्ये इकडं एक रूम आहे, तिकडं रूम आहे, इकडं बसायला रूम आहे, हॉल आहे मस्त. इकडे दुसऱ्या बाजूला बघा एक दरवाजा आहे. इकडे दुसरा एक रूम आहे बसायला. हे बघा तर आपला सचिन तेंडुलकर आहे. किती लोक चांगला आहेत बघा. खालून फोटो काढतो मी, बघा ना कसला भारी आहे. असं वाटतं राजमहलच आहे. बघा फोटो घेतो मस्त दिसतंय. फोटोमध्ये बघून घ्या. हे आमचं ते परवीन शेट. हे बघा इकडं परत सुसगाव दिसतंय मस्त. चांगला सुसगाव आहे. कुठं बघतं तिथंपर्यंत नजारा कितीपर्यंत जाताना तेवढापर्यंत बिल्डिंग दिसतात. या इकडचं बिल्डिंग डोंगरावर आहे आणि खाली सुसगाव सगळा खड्यात आहे. बघा ना किती चांगला नजारा दिसतोय. मस्त आहे मस्त. तुम्ही पण कधी या इथं इकडं भेटायला. गाडीमध्ये या मटेरियल आणलं होतं मी. हे उतरायला उतरून ठेवले आता. मध्ये जायची तयारी, ते लोक फिटिंग करणार आहेत. ठीक आहे. हे बघा इथं खाली गाडी लावायला पार्किंग. त्या समोरच्या बिल्डिंगवर पण आहे, तिकडं पण आहे बघा. ते समोरच्या बिल्डिंगवर पण हे बघा आपलं सचिन. हे बघा सचिन आहे. मस्त कामात चालू आहेत. इथं नीचे तर गाईचं मोठी आहे, गार्डन आहे. कुछ नाही करेगा बाप बिचारा बेटा. ते पुण्यात सुसगाव डोंगरावरती आहे. पूर्ण वरती जायचं डोंगरावरती. तिथं तुम्हाला बघायला भेटेल.